सगळीकडे कुंभमेळ्याच्या चर्चा होत आहेत आणि या कुंभमेळ्यामध्ये एक गोरी गुमटी सुंदर अशी मुलगी या कुंभमेळ्यामध्ये मीडियाचं कव्हरेज खूप घेत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत साध्वी रिचारिया, हर्षा रिचारिया यांच्याबाबत. कुंभमेळ्यामध्ये ही मुलगी सध्या खूप चर्चेत आहे. मीडिया ट्रायलमध्ये देखील हिचं नाव खूप चर्चेमध्ये येत आहे. सर्व मीडियाचे लोक तिचा इंटरव्ह्यू देखील घेत आहेत. आणि ही साध्वी रिचारिया पूर्ण कुंभमेळ्यामध्ये 1 महिना राहणार होती. ती आता 2-3 दिवसात कुंभमेळा देखील सोडणार आहे. तर काय कारण आहे, तो विवाद काय आहे आणि ती का चर्चेत आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सध्याची पिढी वेस्टर्न कल्चरला खूप लवकर आकर्षित होते आणि तशा पद्धतीनं वागण्यास सुरुवात करते. हर्षा रिचारिया देखील वेस्टर्न कल्चरमध्ये सोशल मीडियामध्ये आपण पाहिली आहे. ही एक अँकर होती, सोशल इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर देखील होती. मागे बऱ्याच तिच्या रील्स तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिल्या असतील, यूट्यूबवर देखील हर्षाला तुम्ही पाहिला असेल. परंतु सध्या ही हर्षा कुंभमेळ्यामध्ये फुटेज खात आहे. कुंभमेळ्यामध्ये स्वामी महामंडलेश्वर यांची शिष्या म्हणून ती वावरत आहे, ते दिसत आहे. मित्रांनो, ही गोष्ट किंवा ही बाब मीडियाच्या लक्षात आल्यानंतर मीडियाने तिला कव्हर केलं. तसेच तेथील बऱ्याच संतांनी तिच्यावरती टीका देखील केल्या. यामध्ये स्वामी आनंद स्वरूप म्हणतात की ही साध्वी कशी झाली, ही तर एक सामान्य कन्या आहे किंवा सामान्य मुलगी आहे, जी मुलगी संन्याशी नसताना देखील भगवे कपडे घालते. म्हणजेच फक्त संन्याशांनीच भगवे कपडे घातले पाहिजे असं आनंद स्वरूप यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मित्रांनो, ही साध्वी खूप ट्रोल होत आहे. त्याचबरोबर स्वामी महामंडलेश्वर देखील ट्रोल होत आहेत. त्यामुळे ही साध्वी हताश होऊन हा कुंभमेळा सोडण्याचा विचार करत आहे. मित्रांनो, ही साध्वी मुळात बिहारची असून उत्तराखंडमध्ये सध्या ती राहत आहे. ही साध्वी सोशल मीडियावरती खूप मोठ्या पद्धतीमध्ये ॲक्टिव्ह आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, त्याचबरोबर यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरही तिचे बरेच व्हिडिओ आहेत. परंतु जसं ती कुंभमेळ्यामध्ये दिसली, गोरी गुमटी आणि एक सुंदर मुलगी दिसली, त्यामुळे सर्व लोकांनी तिला कव्हर देखील केलं. तिचे विचार तुम्ही तिच्या इंटरव्ह्यूमधून पाहिले असतील. तिचं असं म्हणणं आहे, वेस्टर्न संस्कृती आहे त्या संस्कृतीला सध्याच्या तरुण पिढीने आकर्षित न होता जे काही सनातन आणि हिंदू संस्कृती आहे त्यामध्ये रमलं पाहिजे. सनातनामध्ये जे काही ज्ञान आहे, सनातनामध्ये जे काही अनुभवायला मिळतं ते पाश्चात्य संस्कृतीमध्ये नाही. तिचं असं देखील म्हणणं आहे की मी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह त्यावेळेस या संस्कृतीचा माहिती नव्हती. ज्यावेळेस या गोष्टीची तिला जाणीव झाली त्यावेळेस ती सनातन संस्कृतीकडे वळली आणि आता जो तिला आत्मिक आनंद मिळत आहे तो पाश्चात्य संस्कृतीमध्ये नाही आहे, पाश्चात्य स्टाईलमध्ये नाही, असं तिचं म्हणणं आहे. ती असं देखील म्हणत आहे की माझ्या अशा करण्यामुळे बरीच तरुण पिढी या कुंभमेळ्याकडे किंवा या सनातन संस्कृतीकडे वळेल. सोशल मीडियामध्ये ट्रोल झाल्याच्या नंतर साध्वी हताश होऊन कुंभमेळा सोडणार आहे. कारण की या सर्व गोष्टीमुळे तेथील संत आनंद स्वरूपजी महाराज व बरेच काही लोकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे. ही साध्वी कशी काय झाली किंवा ही मागे कधी दिसली नाही, कुंभमेळ्यामध्येच ही कसं काय दिसत आहे. त्यामुळे स्वामी महामंडलेश्वर यांच्यावरही टीका होत आहेत. त्यामुळे हताश होऊन ही हर्षा रिचारिया कुंभमेळा सोडण्याचा विचार करत आहे. हताश होऊन विचार करत आहे. ती म्हणत आहे की जीवनामध्ये जो एक वेळेस कुंभमेळा येतो त्या कुंभमेळ्यात देखील हे लोक व्यवस्थित राहू देत नाहीत. 144 वर्षातून येणारा हा कुंभमेळा आहे. त्यामुळं हा माझ्यासाठी खूप काही शिकण्यासारखा आणि माझा धर्म, हिंदू धर्म जाणून घेण्यासाठी एक संधी होती आणि ही संधी मला केवळ लोकांच्यामुळे सोडावी लागत आहे, असं तिचं म्हणणं आहे. मित्रांनो, साध्वीचे विचार कसेही असतील, ती काय आहे आपण यामध्ये सांगू शकत नाही. परंतु हिंदू संस्कृती आणि सनातन संस्कृतीकडे वळण्याचा जो काही तरुणांचा वर्ग आहे तो सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. पाश्चात्य कंट्रीजमधून देखील लोक या कुंभमेळ्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आपल्या धर्माकडे वळलेल्या लोकांना आपण नावं न ठेवता त्यांचं वेलकम केलं पाहिजे. ते कुठूनही आले असतील, कसेही आले असतील, त्यांचं क्षेत्र कोणतंही असेल, परंतु या सनातन संस्कृतीमध्ये त्यांचं मन रमल्याच्या नंतर ते शुद्ध नक्कीच होतील, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.